थँक्यू, धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात सज्ज होते. तन्मय पडवळ आणि दुसऱ्या बाजूने लतेश साळगावकर. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघानं. फलंदाजी करतोय तो सिद्धेश्वर डाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्कवर वाळपई क्रिकेट संघाकडून सज्ज होतोय तो अष्टपैलू खेळाडू संदेश ठाकूर. पहिला चेंडू, चांगली सुरुवात, फ्रंटफुटला खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटला उलकावणे देतोय, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू, डावकुरा फलंदाज, स्ट्राईकला तन्मय पडवळ, नॉन स्ट्रायकरला लतेश साळगावकर. गोलंदाजी मार्कवर संदेश ठाकूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, प्रवीण राणे यष्टीरक्षक, आणखी एक आक्रमक विस्फोटक फलंदाज वाळपई क्रिकेट संघाकडून. चांगली सुरुवात गोलंदाजीत संदेश ठाकूरची. प्रेक्षकांची गर्दी या मैदानात तुमचं मनपूर्वक स्वागत. जे tenniscricket.in ला प्रेक्षक जोडले गेलेत या स्पर्धेदरम्यान तुमचं पण मनपूर्वक स्वागत. दाडेश्वर ट्रॉफी 2025. अकुटप्पाचा चेंडू, बॅकफुटला पुलचा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. तन्मय पडवळ खातं न उघडता तंबूमध्ये परततोय. यश मिळते गडी बाद करण्यात. पहिला वाजला हादरा बसतोय तो मैदानात सिद्धेश्वर डाळकर वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. चला नवीन फलंदाज लवकर चला. प्रभू आणि त्याचबरोबर कॅमेरामनचं काम करतायत ते मिलन पाटील आणि दीप आणि जय, आणि टीमचे कॅप्टन गौरव सावंत बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली. संदीप डीजे. मैदानात नवीन फलंदाज सज्ज होते तो भूषण जाधव. शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला अतिशय चांगला चेंडू, फलंदाज बाद होतोय, साफ त्रिपाळाची होतोय. दुसरा गडी हादरा बसतोय तो मैदानात या ठिकाणी सिद्धेश्वर डाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघ. एक नाजूक सुरुवात मैदानात. समोर नाणेफेक जिंकले आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघानं. संदेश ठाकूर पहिल्या वहिल्या षटकात 2 महत्वाचे हादरे टिपतोय. काल रात्री यंगस्टार देवगड आयोजित देवगडच्या मैदानात स्पर्धा खेळली संदेश ठाकूरनं. आणि त्याचबरोबर सकाळच्या सत्रात पुन्हा आपल्या संघाबरोबर वाळपई क्रिकेट संघाबरोबर आजोबा स्ट्रायकर क्रिकेट संघाबरोबर ऑन हॅट्रिक गोलंदाज समोर स्ट्राईकला आलाय तो विपुल पवार. एक दर्जेदार खेळाडू. चांगला चेंडू सन्मानानं खेळून काढतोय, कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक होते, थोडीशी गचाळ. एकेरी धाव दोन्ही फलंदाज ते पूर्ण करतायत. धावांचं खातं हे सुरू होतंय. चेतन सावंत क्षेत्ररक्षक. धावांचं खातं मैदानात विपुल पवारकडनं सुरू होतंय. पंचांचा इशारा होतोय या ठिकाणी. आणि तिसरे पंच आमचे योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर हे या ठिकाणी बरोबर आमच्या टीव्ही या ठिकाणी जोडले गेले. आणि फलंदाज नॉट आउट. धावफलक एकेरी धावेनं धावांचं खातं हे सुरू झालंय.
दोन गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने लतेश साळगावकर. बघूया नक्कीच जबाबदारी असेल या जोडीवर. आणि बऱ्याच वेळा आपल्या संघाला संकटातून ज्याने बाहेर काढलंय तो लतेश साळगावकर सज्ज होतोय. समोर संदेश ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन टोलवायचा प्रयत्न, एक नक्कल चेंडू स्लिपला. क्षेत्ररक्षक सुरुवातीला प्रयत्न धाव, परंतु सरते शेवटी ठाम नकार येतो. एका चांगल्या षटकाची पॉवर प्ले मधलं पहिलं षटक आणि एका चांगल्या षटकाची सांगता होते मैदानातली संदेश ठाकूर कडून. अवघ्या एकेरी धावेवर 2 हादरे बसतायत ते सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघाला. आजोबा स्ट्रायकर वाळपई नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिला सामना आपण बघितला, 97 धावांचं एक भलं लक्ष होतं, परंतु जी सुरुवात झाली पुनाजी कलंगुटकर आणि रजत कुडाळकर या दोन फलंदाजांदरम्यान सामना अक्षरशः सोपा बनवला या दोन खेळाडूंनं. आणि स्पर्धेत पहिल्या सामन्यात 2 अर्धशतकं, एका बाजूनं साई दत्त कोठावळे बबली आणि दुसऱ्या बाजूनं रजत कुडाळकर 2 अर्धशतकं पहिल्या सामन्यात. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण बघितला. या ठिकाणी सामनावीर मानकरी ठरला तो रजत कुडाळकर. आमचे सन्माननीय सर अनिकेत साळगावकर यांच्या हस्ते सुंदर अशी ट्रॉफी त्याला दिली गेली. आणि बघूया दुसरा सामना या दोन संघादरम्यान. गोलंदाजीत बदल झालाय, रक्षक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर विपुल पवार. शॉर्ट चेंडू आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न. एका बाजूनं आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध विपुल पवार, तर दुसऱ्या बाजूनं शैलीदार फलंदाजीसाठी लतेश साळगावकर हा ओळखला जातो. थोडासा डाव अडचणीत सापडलाय. एक भागीदारी खूप महत्वाची असेल ती वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. पुढे सरसावतोय, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. मिडॉप जवळपास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एक यॉर्कर लेनचा चेंडू, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. चेतन येतोय या ठिकाणी चेंडूवर ताबा मिळवतोय. 2 धावा 2 गडी बाद अशी नाजूक अवस्था ही सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची. नाणेफेक हरली त्यानंतर प्रथम फलंदाजी या सामन्यात. ओव्हरपिच चेंडू, फटका फसलाय मिडॉपला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय. लतेश साळगावकर तंबूमध्ये परततोय. तिसरा गडी हा बाद होतोय. कडनं या ठिकाणी फलंदाजी ती अपेक्षा मात्र अपेक्षा भंग होतोय. नवीन फलंदाज सुजय साळगावकर हा सज्ज होतोय. सुजय मांजरेकर हा सज्ज होतोय. बहुधा डावखुरा फलंदाज. समोर विपुल पवार गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. रक्षक आणखी एक आदरा बसतोय. अवघ्या 2 धावा 3 गडी बाद. नाजूक अवस्था ही सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाची. आजचा दुसरा सामना, पहिला सामना पाठलाग मैदानात एका मोठ्या धावसंख्येचा आपण बघितला. 97 धावांचा एक कडवं आव्हान होतं, परंतु ते आव्हान अगदी सहज पार केलं. तर रजत कोडाळकरची विस्फोटक फलंदाजी, एक सुटलेला झेल नक्की सतावत गेला तो वजरीम क्रिकेटर्स पेडणे क्रिकेट संघाला. तो खूप महागडा ठरला. सामना संपला. आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू येतोय तो स्लिपला. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. लेग बाईचा पंचांचा इशारा होतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 3 धावा 3 गडी बाद. दुसरं षटक हे सुरू असताना समोर विपुल पवार स्ट्राईकला सज्ज होतोय. गोलंदाज रक्षक आपल्या बॉलिंग मार्कवर. एक 15-16 पावलांचं रनअप हे पंच रमेश अनुर्लेकर यांच्या बरोबर डाव्या बाजूनं. ऑक्टोबरचा चेंडू हवेत, फटका. यष्टीरक्षक प्रवीण राणे झेल टिपतोय. विपुल पवार तंबूमध्ये परततोय. चौथा गडी हा बाद होतोय.
अष्टपैलू खेळाडू, वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध डावखुरा गोलंदाज. परंतु संघ अडचणीत सापडला. सुरुवातीला 4 फलंदाज भराभर हजेरी लावून तंबूमध्ये परतले, स्वस्तात बाद झालेत. मधल्या फळीवर दबाव आलाय. या धक्क्यातून कशा प्रकारे सावरतोय बघूया मैदानात काय घडतंय. विनय जाधव स्ट्राईकला सज्ज झालाय. बॉलिंग वर्कवर रक्षक. सुरुवातीला पहिल्या षटकात संदेश ठाकूर 2 गडी बाद करतोय, त्यानंतर 2 गडी बाद करतोय तो गोलंदाज रक्षक. म्हणजे जी सुरुवातीची 2 षटकं होती, ज्या 2 षटकात मोठे फटके बऱ्यापैकी सुरुवात हवी होती, त्याच षटकात मात्र आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः दाणादाण मैदानात उडवतोय. अवघ्या धावपलकावर 2 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 धावा 4 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिड विकेटला टोलवायचा प्रयत्न. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. पॉवर प्ले मध्ये कौतुक करावं तेवढं थोडं. आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघाचं अवघ्या 2 षटकात सुरुवातीच्या 3 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या ही सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा उद्या दारगळ प्रीमियर लीग 2025. परंतु आज मात्र गोवा आणि सिंधुदुर्ग तालुका लेवलचे हे संघ या स्पर्धेत खेळत आहेत. दाडेश्वर ट्रॉफी आयोजित एक भव्य दिवस स्पर्धा ही दाडेश्वर बॉईज स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्या वतीनं, दाडाची वाडी यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. गेले 15-20 दिवस हे सर्व या आयोजक या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत आणि आज तो पहिला दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षक भरपूर मैदानात दिसत आहेत आणि खास बैठक व्यवस्था ही गॅलरी आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी बघायला मिळते. बघूया दुसरं षटक सुरुवात होतंय आपलं वैयक्तिक आणि संघाकडून तिसरं गोलंदाज संदेश ठाकूरचं. अल्टीपल्टीचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राईकला खेळतोय तो सुजय मांजरेकर. नॉन स्ट्रायकर यांना आलाय तो विनय जाधव. धावफलक 3 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 सामना 6 षटकांचा. चांगली गोलंदाजी, अतिशय दर्जेदार. कौतुक करावं लागेल संदेश ठाकूरचं. भरपूर लांबचा प्रवास देवगडहून पुन्हा एकदा या ठिकाणी पेडणे तालुक्यात दारगळला. रात्रीचा सामना संपला 3-3:30 वाजता. त्यानंतर जवळपास 3-3.5 तास प्रवास. म्हणजे तिथून सगळं चहा पिण्यासाठी हा खेळाडू अगदी दाखल झाला या मैदानात. परंतु कौतुक हे करावं लागेल. गेली बरीच वर्ष सातत्यानं गोवा पोलीस क्रिकेट संघाकडून प्रतिनिधित्व. पुढे सरसावतोय थोडा हवेत फटका. कव्हर पॉइंटला झेल उडालाय, झेल टिपला गेलाय. संदेश ठाकूर तिसरा हादरा देतोय. आपल्या स्पेल मध्ये निम्मा संघ हा तंबूमध्ये परततोय. गौतम येतोय, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि 3 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात अशी केविलवाणी अवस्था ही मैदानात सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची. 4 फलंदाज हे भोपळानं फोडता तंबूमध्ये परत आहेत. आता मात्र उरली सुरली आशा ही राजन केरकर उर्फ डीके या फलंदाजावर येऊन ठेपली. बघूया काय घडतंय. छोटासा ब्रेक आमचे संदीप डीजे साठी. आणि त्यांची पुरी टीम. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. चांगली खेळपट्टी, चांगली बसण्याची व्यवस्था आणि त्यासाठी पण खूप धन्यवाद. लाईटची व्यवस्था सर अनिकेत साळगावकर, खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समधून. आल्या आल्या अल्टीपल्टी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. संदेश ठाकूर वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं. निम्मी षटकं 6 षटकांचा सामना. राजन केरकर स्ट्राईकला सज्ज होतोय. सामना करतोय पुढील चेंडूचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट संदेश ठाकूर. खोलवर टप्प्याचा चेंडू. मधल्या यष्टीवरचा टोलवायचा प्रयत्न. चेंडू पाऱ्यावर आदळतोय आणि फलंदाज बाद होतोय. LBW पायचीचा अपील होतोय. पंचग्राह्य धरत्यात. मधल्या यष्टीवरचा चेंडू सरळ नेमका पायावर आदळतोय. राजकर तंबूमध्ये परततोय. 4था गडी बाद होतोय. एकंदरीत म्हणजे आपल्या स्पेलमध्ये 4 गडी आतापर्यंत बाद करतोय तो संदेश ठाकूर. एकंदरीत 6 गडी बाद झालेत. 3 धावा 6 गडी बाद. एक नाजूक अवस्था ही वेंगुर्ले क्रिकेट संघाची.
पहिला सामना मोठ्या धावसंख्येचा, हा सामना कमी धावसंख्येचा होतोय की काय असं चित्र आतापर्यंत तरी मैदानात दिसतंय. गोलंदाज संदेश ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. ओ चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा फलंदाजाला चकवतोय. निर्धाव षटक, टाळ्यांचा गजर नक्की करूया संदेश ठाकूरसाठी. 2 षटकात 1 षटक हे निर्धाव टाकतोय, 1 धाव खर्च करतोय आणि 4 गडी बाद करतोय. संदेश ठाकूर खूप अतिशय सुंदर स्पेल या मॅच मध्ये टाकतोय. 3 षटक समाप्त झालीत, निम्मी षटक आणि अवघ्या 3 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. बघा टाळ्यांचा कडकडाट आपण ऐकतोय. प्रभास देवगडून आणि त्यानंतर सरळ चहा पिण्यासाठी या मैदानात तोच संदेश ठाकूर कौतुक हे करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूनं मात्र वेंगुर्ला क्रिकेट संघ अडचणीत मैदानात. गोलंदाजीत बदल झालाय, सूर्या गावकर सज्ज होतोय. आणखी एक अष्टपैलू खेळाडू हा बॉलिंग मार्कवर. आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघाकडून जो जिंकेल तो येणारा सामना खेळेल, तो श्री साई बारदेश या संघाबरोबर. ओ चांगली सुरुवात, एक यॉर्कर लेनचा चेंडू ऑफ स्टंपरचा फ्रंट फुटला खेळायचा प्रयत्न. विनय जाधव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक रेनला आलाय तो फलंदाज तेजस जोवलेकर. एक भागीदारी करावी लागेल, इथून डाव सावरावा लागेल, डाव वाढवावा लागेल, कारण 17 चेंडू अजूनही बाकी या मॅच मध्ये. ओव्हरपिच चेंडू पुढे सरसावतोय, थोडासा दबाव, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू, बाकीचं काम करतोय यष्टीरक्षक हा प्रवीण राणे. क्षेत्रक्षणात बदल झालाय, एक डीप लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑफ. स्लोवर वन चेंडू, गती परिवर्तन, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. लेग बाईटचा इशारा होतोय. पंचांचं काम मैदानात अमेय नाईक आणि त्यांच्यासोबत रमेश अनोरलेकर. दुसऱ्या बाजूनं योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर आणि सर सुजित राणे या स्पर्धेसाठी. आकू टप्प्याचा चेंडू, पुलचा प्रयत्न, सूर्या गावकर. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू कट होतोय, बाहेर निघतोय. म्हणजे डावखऱ्या गोलंदाजाचा जो नॅचरल कट असतो, नॅचरल स्विंग असतो, तो मैदानात आपण सूर्या गावकरच्या गोलंदाजीत बघायला मिळतो. अतिशय सुरेख सुरुवात संदेश ठाकूरची आणि त्यानंतर मात्र सूर्या गावकर. बघा वेगवान चेंडू, यापूर्वी थोडासा स्लोवर वन, गती परिवर्तन. हा चेंडू अगदी फास्टर वन, फलंदाजाला नक्की पुन्हा एकदा चकवतोय, निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक हा पूर्ण करतो. एक स्लिप, एक गली, एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑन साइडला एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी, निर्धाव षटक. आमचे कॉम्प्युटर स्कोरर अखिल परब आम्हाला माहिती सांगतायत 4 षटक समाप्त झालेत आणि या 4थ्या षटकानंतर अवघ्या 4 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. एक नाजूक अवस्था ही सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची. खास करून वेंगुर्ला संघ मैदानात खेळतोय. वेंगुर्ल्याहून पण भरपूर प्रेक्षक बघतायत सामना. यश किनळेकर आमचे मित्र, योगेश परब समालोचक, राधाकृष्ण पेडणेकर, इलियास अभि वेंगुर्लेकर आमचे भरपूर प्रेक्षक सामना बघतात, परंतु ते पण खूप निराश दिसतात हा सामना बघताना. आकू टप्प्याचा चेंडू, पहिला मोठा फटका डीप फाईन लेगला, चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. आमचे वेंगुर्ल्यातील बबलू कुबल हे पण सामना बघतायत, परंतु प्रेक्षकांची खूप निराशा ही झालेली दिसते. तसेच
आमचे मित्र परवरीहून रिद्धी वॉरियर्सचे सर्वे सर्वा सर दिनेश नाईक हे पण सामन्याचा आनंद लुटतायत. या स्पर्धेचा आनंद लुटतायत. दिनेश नाईक तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. बऱ्याच वेळानंतर म्हणजे पहिला षटक या ठिकाणी मोठा फटका आणि त्यासाठी खूप वाट बघावी लागेल वेंगुर्ला क्रिकेट संघाला. म्हणजे 5व्या षटकात पहिला फटका निघाला हा चौकारासाठी फलंदाज विनय जाधवच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो प्रथमेश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळी मात्र फसतोय. एक भन्नाट वेगात चेंडू प्रथमेश गावकरचा. हल्ली भरपूर वेगवान गोलंदाज पण आपण बघतोय. गौरेश नागवेकर, आणखी एक वेगवान गोलंदाज नामदेव बाणावलीकर. त्याचबरोबर मी हल्ली भरपूर स्पर्धेत बघतोय तो सोमेश दोड्डामणे, हा पण एक भरपूर वेगवान गोलंदाजी करताना मैदानात आपल्याला दिसतो. शेलडेम क्रिकेट संघाकडून पंच दोन्ही हात समांतर करतायत. ऑप्टमच्या भरपूर बाहेर चेंडू. एक किमान 50 धावांपर्यंत मजल मारावी लागेल उर्वरित चेंडू ही वेंगुर्ला क्रिकेट संघाला. बघूया काय घडतंय. 5वं षटक. सुरुवातीच्या 4 षटकात मात्र अक्षरशः गोलंदाजाने सामना हा गाजवला. स्लोवर वन पण, परंतु स्वैर मारा पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत. गोलंदाज उन्नीकृष्णनचं पण वेगवान गोलंदाजीसाठी असं प्रसिद्ध, म्हणजे भरपूर वेगवान गोलंदाज. महेश बाईडकर उर्फ मॅडी, कोरगाव एक्सप्रेस आणखी एक वेगवान गोलंदाज. त्याचबरोबर असे काही गोलंदाज नक्की जे वेगासाठी प्रसिद्ध. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा लॉंग ऑफला खेळून काढलाय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज. सूर्या गावकर येतोय चेंडूवर, चेंडूची परती करतोय. त्या दरम्यान मात्र एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. आज कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दर्शन बांदेकर ज्याचा आज वाढदिवस, आणि दर्शन बांदेकर तुमच्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बॅटची कड घेतो, एक हाती झेल. प्रवीण राणे झेल टिपतोय. 7वा गडी हा वेंगुर्ले क्रिकेट संघाचा बाद होतोय. फलंदाज मैदानात येतोय तो अनिकेत वांगणकर. अनिकेत वांगणकर नवीन फलंदाज. समोर विनय जाधव बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो प्रथमेश गावकर पुढील चेंडू टाकण्यासाठी गडी बाद करतो या षटकात आपल्या. स्लोवर वन टॉप एजला लागला. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आल्या आल्या माघारी परततोय. आणखी एक गडी हा बाद होतोय. प्रेक्षक जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in. आणि या प्रेक्षकामध्ये आमचे आणखी उमेश उर्फ भाऊ आसगावकर जे गुणलेखक पणजीहून सामना बघतायत. अतिशय दर्जेदार असे गुणलेखक, तेही सामन्याचा आनंद लुटतायत. तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. आमचे समालोचक मित्र सचिन सावंत हेही सामना बघतायत. भरपूर प्रेक्षक सामना बघतायत. मित्रांनो तुमचं खूप खूप धन्यवाद. एक सुंदर अशी स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा, दाडेश्वर ट्रॉफी. आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सर अर्जुन कानोळकर आणि त्यांची पुरी टीम, आणि त्याचबरोबर सर अनिकेत साळगावकर, या सर्व टीमचं तुमचं मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवर सकाळच्या सत्रात या स्पर्धेला उद्घाटन समारंभात, आणि त्यात खास करून आदरणीय श्री बाबू आसगावकर हे या ठिकाणी उपस्थित. त्यांची उपस्थिती महत्वाची. ऑप्टमच्या बाहेर पंचवळत दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडत धावफलक पोहोचलाय तो बरोबर 12 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेतील एक कमी धावसंख्या की काय असा प्रश्न थोडासा मैदानात मनात निर्माण झालाय. परंतु उर्वरित शेवटचं षटक अजूनही बाकी.
एक वेगवान चेंडू, यापूर्वी कमी गतीचा, त्यानंतर एक वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. सांगता होते ती 5व्या षटकाची. 5 षटकं समाप्ती झालीत. 12 धावा, 8 गडी बाद अशी धावसंख्या. जो जिंकेल येणारा सामना असेल तो श्री साई बारदेश क्रिकेट संघाबरोबर. आणि पंच मात्र इशारा करतायत, टाइम लिमिट होतं, जे एकंदरीत वेळेचं बंधन होतं, त्यापेक्षा जास्त वेळ, आणि त्याचमुळे जो एक खेळाडू 30 सर्कलचा बाहेर, तो आत मात्र आपल्याला आता मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी दिसेल. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर टू गो. त्याचबरोबर युवा खेळाडू आज आपल्याला मैदानात दिसतात. यापूर्वीच्या सामन्यात रोहन चव्हाण बघितला, आज जरी त्याचा दिवस नव्हता महागडा ठरला, परंतु भविष्य नक्की उज्ज्वल असेल. येणाऱ्या स्पर्धेत त्याची नक्की कामगिरी आपल्याला चांगली बघायला मिळेल, कारण डावखुरा वेगवान गोलंदाज. एक लोअर फुलटॉस, चांगला फटका ऑन साइडला, काव कॉर्नरला, क्षेत्ररक्षक एक धाव, थोडीशी गचाळ फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानात होतोय. 2 धावा, या 2 धावांबरोबर 14 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक, गोलंदाज यश आपल्या बॉलिंग मार्कवर. गोलंदाज यश आनंद सज्ज होते. एक लांब लचक रनअप आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने एक शॉर्ट आर्म पल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक त्या अगोदर येतोय, चेंडू उचलतोय, परती करतोय. एक चांगली फेक बघायला मिळते. बाबुलो त्या ठिकाणी येतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आमचे स्कोरर अखिल परब माहिती सांगतायत, बहुधा आतापर्यंत फक्त एकमेव चौकार या पुऱ्या विनय जाधवच्या बॅटमधून आपण बघतोय. म्हणजे जे मोठे फटके हवे होते. पॉवर प्लेमध्ये संदेश ठाकूरनं अगदी बॅकफुटवर ढकललं, त्यानंतर मात्र रक्षताला त्याने 2 गडी बाद केले, आणि सुरुवातीच्या 2 षटकात डाव अक्षरशः कोलमडला. एक यॉर्कर चेंडू समोर खेळून काढतोय, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पद्धतीनं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये यश आनंद चेंडू अडवतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना 6 षटकांचा प्रत्येकी. अंतिम षटक. ओ घणाघाती फटका, एक उत्तुंग फटका, डीप लॉंग आणला, चेंडू सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. ओ बघूया, चेंडू हवेत कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. बाबुलो गवस झेल टिपतोय, 9वा गडी बाद होतोय मैदानात. शेवटची जोडी, शेवटचं षटक. एक कमी धावसंख्येचा सामना हा मैदानात आपण बघतोय. नाणेफेक हरल्यानंतर सिद्धेश्वर दाळकर वेंगुर्ला क्रिकेट संघ मैदानात फलंदाजी करतोय, आणि नवीन फलंदाज हा मैदानात साईराज परब हा सज्ज होतोय. अंतिम षटक, अंतिम जोडी. आणि अखिल परब बघूया, आम्हाला माहिती सांगतायत की शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी. बघूया एखादा मोठा फटका निघतोय का फलंदाजाच्या बॅटमधून. धावफलक पोहोचलाय तो बरोबर 21 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 21 लॉस ऑफ 9 विकेट. लास्ट बॉल टू गो. ओव्हरपेच चेंडू, हवेत फटका, डीप लॉंग आणला, चेंडू सीमा पार, षटकार. सांगता चांगली झाली, सुरुवात खराब झाली. षटकारानं धावफलक पोहोचतोय तो 27 धावा. समोर लक्ष आहे ते 28 धावांचं हे सामना जिंकण्यासाठी आजोबा स्ट्रायकर वाळपई क्रिकेट संघासमोर. बघूया कशा प्रकारे सामना संपतोय. एक कमी धावसंख्येचा सामना. गोलंदाज काही चमत्कार घडवतायत की दुसऱ्या बाजूनं आरामात हा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश करत श्री साई बारदेश क्रिकेट संघाबरोबर गाठ या संघाची पडते. बघूया मैदानात काय घडतंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. तो कृष्णा देवजी आपल्या समोर.
लेकिन शायद उम्मीद यहाँ से रहेगी कि एक अच्छा मैच देखने को मिल सकेगा। ये टोटल बहुत कम है क्योंकि पावर प्ले में अगर आक्रमण हो जाता है तो ये टोटल जल्दी समाप्त हो पाएगा। और वेंगुर्ला टीम जो कि इस वक्त आज बल्लेबाजी में कोई खास नहीं देखने को मिला। आखिर पर अब जानकारी देते एक चौवा निकलेगा, आखिरी पर एक बड़ा शॉट निकला। अगर उसमें से अगर 2-4 शॉट पहले निकल पाते, 50-55 रन अगर सर अशोक ने सर बन जाते तो एक अच्छी लड़ाई देखने को मिल जाती। लेकिन चलिए वापस खेले कि कितना भी आसान होगा बताना। टीम को जीत से पीछे जाइए जो कि इस वक्त 28 रन मैदान पर। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय था मैदान पर आजोबा स्ट्राइकर्स टीम का जो अच्छा निर्णय था, जिन्होंने आज शुरू के माहौल से लेकर पावर प्ले में अच्छी बॉलिंग की मैदान में और सामने वाली टीम को 27 पर रोका और 28 रनों का जीत से पीछे सामना मैदान पर। सिद्धेश्वर दाड़कर टीम जो कि इस वक्त बॉलिंग कर इस मैच में और अब जीत से पीछे 28 मतलब शुरुआत के माहौल पर लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर रहेगा और चैतन सावन और उनके साथ प्रवीण राणे विकेट कीपर बल्लेबाज मैदान पर। अब शुरुआत के माहौल में पावर प्ले में सुजय मांदेकर के आपके गेंदबाजी का मोर्चा रहेगा मैदान में। और देखिए फील्डिंग लगा रहे कप्तान, उनके पता है कि आज कप्तानी भूमिका सिर्फ एक दिखाई दी वहां पर विनय की, बाकी उनके आज कुछ खास बैटिंग नहीं। ओके हम रेडी आपके साथ स्कोर भी रेडी रहेगा। ऑफ टर्म के लाइन को थोड़ी सा बाहर रखा, वाइड बॉल, वाइड के साथ शुरुआत मैदान पर, एक पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। इसके बाद तो जो कि श्री साई बारदेश टीम वो तैयार रही है, इसके बाद उनका मुकाबला रहेगा, इनमें से जो जीतेगा उनके साथ रहेगा। और शायद देखिए एक रन वहां पर निकला और एक रन के साथ टीम का खाता खुला, टीम का स्कोर पहुंचा मात्र एक रन पर, कोई नुकसान नहीं। इस बार फिर से अच्छी लाइन, बिल्कुल बढ़िया बॉल, वापसी हो चुकी, पहली गेंद निकली वाइड, उसके बाद डॉट गेंद निकली और टोटल रनों में इजाफा पहुंचा, एक रन पर कोई नुकसान। टायर बाई की छोड़ी मैदान में पावर प्ले चल रहा है। एक मिड विकेट पर रखा है खिलाड़ी जो कि सीमा रेखा पर, दूसरा खिलाड़ी जो कि लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, मतलब दो खिलाड़ी जो सीमा रेखा पर तैनात हो चुके, वो दो खिलाड़ी मैदान में बिल्कुल सीमा रेखा पर तैयार है। फिर से इस ऑप्शन के काफी बाहर गेंद निकले, वाइड बॉल मैदान पर, टोटल रनों में इजाफा 2 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए पावर प्ले में आपको किस तरह से गेंदबाजी करनी है। अच्छा जिस तरह से माहौल देखा आपने शुरुआत में पावर प्ले में सामने वाली टीम ने, संदेश ठाकुर ने बॉलिंग की, एक और एक रन और सिर्फ 2 विकेट मैदान पर। और चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, थोड़ी सी गेंद बाहर निकल चुके। ठीक है अच्छा माहौल चल रहा है मैदान पे। इस 28 रनों का सवाल है। अशोक नाइक सर ने बताया था 50-55 अगर बात होती तो सर जी एक लड़ाई अच्छी देखने को मिलती थी क्योंकि मुकाबला उनके लिए बड़ा था। लेकिन अगर इस ओवर की अगर बात है पावर प्ले में शुरुआत तो अभी तक वाइड के साथ जरूर हुई, लेकिन 2 गेंदें डॉट भी डाली गई मैदान में लेफ्ट हैंडर खिलाड़ी के लिए। फुल टॉस गेंद, क्या बल्ले पर लगा, स्टंप पर लगी गेंद और पहला विकेट निकला मैदान पर। 2 पर 1 विकेट मैदान में। देखिए चेतन सावंत 2 लगातार गेंदें डॉट उनके खिलाफ और उसके बाद तीसरे गेंद पर विकेट उनका और सफलता मिल चुकी है। और सफलता के साथ शुरुआत मैदान में थोड़ी सी नाराजगी के साथ वाइपर टीम की भी देखिए जो लग रहा था लक्ष्य बहुत नजदीक है 28 रनों का, उसका पीछा करती भी 2 रन 1 विकेट नुकसान के बाद मैच में। नाइक मैदान पर, लेफ्ट हैंडर खिलाड़ी मैदान में, दूसरा खिलाड़ी लेफ्ट हैंडर है मैदान पर, 1 विकेट निकल चुका है और 1 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर 2 पर। इस बार ऑन साइड पर स्कोरलेग हम पर ऊपर से निकले, स्कोरलेग सीमा रेखा पर, खिलाड़ी पीछे, लतेश जब तक पहुंच पाएंगे एक ही रन वहां पर। बताइए कि शॉट किस बाहर था, घुटना ऊपर किया, बिल्कुल पैर थोड़ा सा ऊपर किया, उसके बाद हवा में शायद पहले लगा वहां पर, शायद आंखें बंद कर लिया, फिर बिल्कुल ऑन साइड पर खेलने का अंदाज था उनका, ऑफ स्टंप के बाहर से शरीर के करीब से शायद कुछ हद तक वो शॉट अलग ही था अंदाज में। अगर बल्ले पर बीच ही लगी तो छक्का था मैदान पर, 1 रन निकला, खाता खोला बल्ले से पहली बार और टीम का स्कोर पहुंचा 3 रन पर, 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर। आजोबा स्ट्राइकर्स टीम जो कि बॉल पर बैटिंग करी इस मैदान पर 28 का पीछा करती इस मुकाबले में।
अब प्रवीण बल्लेबाजी में आज बेहतरीन एक कैच लपका विकेट के पीछे। ऑन साइड पर गेंद को घूम कर खिलाया, लॉन्ग स्क्वायर लेग सीमा रेखा के बगल से गेंद निकल चुकी है और गेंद निकली अब सीमा रेखा से बाहर। थोड़ी सी खराब गेंद मैदान में, लेग स्टंप पर आप गेंदबाजी करते तो शायद मौका मिलेगा पावर प्ले में हाथ खोलने का, और वही मौका मिला, चौवा निकला मैदान पर। लेजर बॉल में बहुत बढ़िया बैटिंग करते हैं, और आज देखिए सिर्फ सहला है गेंद को, टाइमिंग क्या वहां पर, गति का भी इस्तेमाल क्या वहां पर उस गेंद का। ओ फुल टॉस गेंद को खेलेगा सीधा मिडान पर, उतनी बढ़िया फील्डिंग विनय जाधव की तरफ से। एक रन जरूर निकला है मैदान पर, एक रन कुछ तक मैं कहूंगा 3 रन रोके गए, और इस समय पर अगर बताई जाए तो 28 रनों का पीछा करती हुई टीम का स्कोर एक ओवर के बाद मैदान में पहुंचा 8 रन पर, 1 विकेट नुकसान के बाद मैदान में। अब आवश्यकता मात्र 20 रन की, यहां से लेकर कुछ ज्यादा मतलब अभी तक 5 ओवर का खेल बचा है मैच में, और लेके जाते फिलहाल डीजे के पास। नया गेंदबाज इस्तेमाल किया जाएगा साईराज के हाथ में मोर्चा गेंदबाजी का। साईराज के सामने बिल्कुल एक बड़ा सवाल रहेगा, अंतिम 30 गेंदों पर 20 रन रोकने पड़ेंगे मैदान पर, उसके लिए विकेट चाहिए मैदान पर लेने। मिड विकेट और लॉन्ग ऑन को पीछे रखा खासकर प्रवीण के लिए। प्रवीण ने अभी तक के खाते में अपने 5 रन जोड़े, एक बाउंड्री उस बैटिंग में शामिल मैदान में। और इस बार रिवर्स खेला, गेंद निकली था स्लिप पर, शायद तेज ने वहां पर निशाना लगता तो मामला थोड़ा सा 19-20 का रहता। तेजस जो कि इस वक्त मैदान पर फील्डिंग पर, स्लिप में बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर। तेजस जो लेकर जो कि स्लिप में खिलाड़ी, आकर्षक खिलाड़ी, विकेट कीपर बल्लेबाज है ये। और इस बार कवर पर खूबसूरत शॉट, लेकिन शायद वहां पर विनय यादव ने गेंद को रोक लिया वहां पर। कुछ बात बताई जाए तो शायद एक टप्पा उनके हाथ में आ चुका है, शायद पल भर के लगा सीधे हाथ में जा रही गेंद। शॉट में बहुत उम्दा ताकत थी, लेकिन फील्डिंग की भी उतनी दाद देनी पड़ेगी। देखिए गेंदें डॉट निकल चुके हैं, लेकिन प्रेशर उतना नहीं बढ़ चुका अभी तक इस मैच में जो होना है। अनुमान शॉट गेंद इस बार पुल किया ऑन साइड पर, और स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर गेंद, 6 रन के लिए मैदान पर। और प्रवीण के बल्ले से एक छक्का, एक चौका निकल चुका है, 14 पर टीम का स्कोर। इस बार रिवर्स किया अटेम्प्ट, बल्ले के बीचों बीच तो नहीं गिर, हवा में निकली वहां पर, और विनय यादव ने खूबसूरत कैच लपका, और ये दूसरा विकेट निकला मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा, जबकि 28 का पीछा करते इस मैच में, जो कि आजोबा स्ट्राइकर्स टीम इस मुकाबले में 14 रन पर। बल्लेबाज मैदान पर सूर्या गांवकर, आज बॉलिंग बहुत सुंदर दिखाई दे। आज बैटिंग पर क्या किस तरह से माहौल रहेगा उनका देखना पड़ेगा मैदान में। 2 विकेट निकल चुके हैं, लक्ष्य आधा टोटल समाप्त हो चुका है। 28 का पीछा करते हुए 14 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर।
सूर्या के लिए क्या फील्डिंग लगाई जाएगी वहां पर। पॉइंट अंदर रखा है, बिल्कुल इस तरह से माहौल बना है। एक खिलाड़ी जो कि मिड विकेट को पीछे रखा, लॉन्ग ऑन को पीछे रखा, और सूर्या गांवकर के सामने क्या माहौल रहेगा बॉलिंग का। एक देखिए, एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर रखा वहां पर कैचिंग पोजीशन के लिए, एक पॉइंट पर, एक कवर पॉइंट पर, एक थोड़ा सा अंदर, एक मिड ऑफ पर, एक कवर पर, कुछ इस तरह से फील्डिंग मैदान में सूर्या के लिए। ऑफ टर्न के बाहर कट किया, पॉइंट के ऊपर से गेंद निकली, सिर्फ हवा में खेला, वन बाउंस गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए मैदान पर। एक शॉर्ट गेंद, शॉर्ट आर्म गेंद को बिल्कुल क्या माहौल बना के रखा सूर्या ने। फिर से गेंद को सिर्फ हवा दिखाए, दिशा दिखाई, हवा में खेला गेंद को, 30 यार्ड सर्कल को पार करना है भूषण, जो कि पहुंच गए वहां पर, लेकिन तब तक कॉल अच्छा, 2 रन वहां पर बन जाएगा आराम से। और 2 रन के साथ सूर्या पहुंचा अपने निजी टोटल पर 6 रन पर, पहले 2 गेंदों के बाद अपने टीम के, और टीम का स्कोर पहुंचा 10 रन प्रति ओवर, 20 रन पर इस मैच में मैदान पर, सिर्फ 8 रन की आवश्यकता, और यहां से ओवर्स काफी बचे, और विकेट, सबसे बड़ी बात कि विकेट हाथ में बचे इस मैच में। थोड़े से बिल्कुल बदल चुके, 8 रन की अब आवश्यकता गेंदबाजी में। खुद कप्तान शायद विनय जाधव मैदान पर रहेंगे आज। बल्लेबाजी में कुछ खास उतनी बड़ी बैटिंग नहीं। श्री साई कप्तान आप रेडी रहिए, इसके बाद आपका मुकाबला रहेगा। शॉर्ट गेंद को ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से खेला, टाइमिंग लाजवाब है, लेकिन गेंद को बिल्कुल रोका नहीं जाएगा, गेंद निकली सीमा रेखा से बाहर, लतेश के सर के ऊपर से, 4 रन के लिए मैदान पर। एक बेहतरीन टाइमिंग, इससे पहले कुछ उसी अंदाज का शॉट था, और क्रिकेट में कहा जाता है बहुत बार के बिल्कुल आंखें कहां पर, निशाना कहां पर, और टाइमिंग ये कर रहा है, मतलब बिल्कुल पीछे मुड़कर देखा नहीं गेंद कहां पर चले, सिर्फ गेंद पर लाइन तक बल्ला चला, टाइमिंग अच्छी थी वहां पर। सचिन नाइक जो कि इस वक्त, और इस बार कवर बाउंड्री पर गेंद, हवा में निकली गेंद, और खिलाड़ी पीछे रखकर प्रोटेक्शन अच्छा दिया वहां पर, लेकिन एक ही रन बनेगा। 1 रन के साथ अब हालात थोड़े से बदल चुके, यहाँ पर जीत लगभग अब बिल्कुल दर्ज हो चुकी है। यहाँ पर अब देखिए थोड़े से रन चाहिए यहाँ से, क्योंकि टीम का स्कोर जाके पहुंचा 25 रन, मतलब 3 रन की आवश्यकता, और काफी बचे। सबसे बड़ी बात की विकेट हाथ में, ओवर्स बचे, इक्का दुक्का भी यहाँ से बनाते जाएंगे, तब भी आराम से इस मुकाबले को जीता जाएगा। और ऑन साइड पर खेलने का पहले प्रयास किया, हालांकि कॉल अच्छा किया, बल शायद नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो रहेगा, और रनआउट का मौका, और ये आउट मैदान पर। खिलाड़ी में पहुंच चुका नॉन स्ट्राइक एंड पर, क्या इस बड़े शॉट के साथ ये मुकाबला समाप्त किया जाएगा सूर्या की तरफ से। ओ फिर से ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, बल्ले पर तो गेंद नहीं लगी, पैड पर टकराई, और काफी बिल्कुल अच्छा माहौल मैदान। देखिए 1-2 डॉट से कोई फर्क नहीं पड़ेगा, सिर्फ 3 रन की आवश्यकता। इस ओवर के बाद 3 रन और बचे, मतलब हर ओवर में अगर 1 रन भी आवश्यकता एक्स्ट्रा बनना जाए तो भी मुकाबला के इतना सूर्या टाइम नहीं लेंगे, क्योंकि हमेशा ही आक्रमण करना ये पसंद करते, अटैकिंग प्लेयर है ये, शांत नहीं रहते कभी। वो इस बार स्वीप किया ऑन साइड पर, मिड विकेट सीमा रेखा पर, और गेंद निकल चुकी गैप में, सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए, और इस 94 के साथ इस मुकाबले को समाप्त कर दिया। मैच को जीता आजोबा स्ट्राइकर्स टीम ने, उनका हार्दिक अभिनंदन। और अब इसके बाद जो मुकाबला रहेगा मैदान पर,
सर श्री सतीश धुमाळ यांच्या हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. सरपंच सर सतीश धुमाळ साहेब यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. संदेश ठाकूर त्याचबरोबर वेंगुर्ले संघ तुमचा आभार. या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात. पुढे स्पर्धेसाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही टीम टॉससाठी या. सामना यानंतर दोन्ही संघ पहिला सामना जिंकतायत. लगेचच सामना होतोय तो या दोन संघादरम्यान आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज कृष्णा देवजी यांचा.